महर्षी व्यास. पण ही देवाने सांगितलेली भगवद्गीता आणि हे महाभारतचं पूर्ण विश्लेषण. महर्षी व्यास यांना एक बुद्धिवान पाहिजे होतं, म्हणजे प्रखर बुद्धिवंताला व्यक्तिमत्व पाहिजे होतं आणि ते साधारण मनुष्य नाही लिहू शकत एवढं मोठं महाभारत आणि देवाने सांगितलेली भगवद्गीता. मग तेव्हा त्यांनी सगळ्या म्हणजे देवसभेत जाऊन देवाशी सल्लामसलत केली आणि विचारलं की काय करावं. तर त्यांनी सगळ्यांनी सुचवलं की हे महाभारत आणि ही भगवद्गीतेचं ज्ञान फक्त कोण लिहू शकतं? गणपती. महर्षी व्यास यांना सगळं माहित होतं, पण लिखाण कोणी केलं? महाभारताचं आणि भगवद्गीतेचं गणपती. गणपतींनी लिखाण केलं. तर गणपती काय म्हणले, मी एक शर्यतवर लिहीन, तुम्ही न थांबता मला एक सारखं हे सांगा, ज्या दिवशी तुम्ही थांबला त्या दिवशी मी लिखाण बंद करेल. तर कंटिन्यू दिवस रात्र. तर चतुर्थीला त्यांनी लिखाणाला सुरुवात केली आणि ते नदीच्या काठी. तर तिथं बसून त्यांनी ते लिखाणाला सुरुवात केली आणि रात्रंदिवस त्यांनी लिहिलं. तेव्हा पार्वती मातेनं त्यांच्यासाठी चांगले चांगले पक्वान्न बनवून 10 दिवस जे नैवेद्य दाखवतो ना आपण गणपतीला सकाळ संध्याकाळ, तर त्यांना खाऊ घातले आणि गणपती मात्र अहोरात्र लिहित राहिले. तर तेव्हा त्यांना असं उष्णता म्हणजे व्यासजी महाराजांना वाटलं की बाबा हे भरपूर यांचे म्हणजे असं अग्नीचे वाफा निघाल्यासारखं त्यांना वाटले, म्हणजे गणपतीमध्ये खूप उष्णता निर्माण झाली होते. तर त्यांनी काय केलं, त्यांच्यावर मातीचे लेप लावत गेले. त्याच्यामुळे ते पार्थिव शरीर झालं त्यांचं. त्याला मातीचे लेप लावले गेले आणि त्याच्यामुळे ते आकडले गेले. जसं 10व्या दिवशी हे पूर्ण लिखाण संपलं पूर्ण महाभारताचं, तर तो दिवस होता अनंत चतुर्दशी. तर त्या दिवशी मग महर्षी व्यासजींनी काय केलं, त्यांना गंगेत डुबकी मारायला लावली की ते पूर्ण त्यांच्या अंगावरचं मातीचे जे लेप थर थर जमा झाले ते पूर्ण विसर्जन व्हावं. म्हणून आपण गणपतीचं विसर्जन करतो. मातीचे गणपती, शाडू मातीचे गणपती बसवतो आणि त्यांची उष्णता शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी त्यांना दुर्वांचा रस करून, दुर्वा खाऊ घालून त्यांची उष्णता कमी केली. त्याच्यामुळे आपल्याला दुर्वाचं महत्व आहे, शाडू मातीच्या गणपतीचं महत्व आहे. हे झालं वेद पुराणानुसार गणपती स्थापना आणि गणपती विसर्जन याचं महत्व. आणि त्याच्यानंतर ह्यालाही म्हणजे ह्यालाच अनुसरून लोकांना सगळ्यांना आपल्या सनातन धर्माचं नॉलेज व्हावं म्हणून नंतर टिळकांनी आपल्या स्वातंत्र्य काळात लोकांना सगळ्यांना एकत्र आणावं, कारण इंग्रजांचे आपल्यावर अत्याचार वाढले होते आणि तेव्हा आपल्या हिंदुत्वाची युनिटी दाखवून इंग्रजांना हकलण्यासाठी आवश्यकता होती. तेव्हा त्यांनी गणपतीची स्थापना केली बाळ गंगाधर टिळकांनी. म्हणजे हे उत्सवाच्या निमित्तानं तेव्हापासून उत्सव सुरू झाला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे गणपतीची स्थापना आपण करतो आणि मातीचे गणपती बसवतो आणि त्यांना 21 म्हणजे नैवेद्य म्हणून मोदक आणि दुर्वांचा नैवेद्य दाखवतो. ठीक आहे, आलं लक्षात? सगळ्यांनी लक्षात ठेवा आता.